नमस्कार आणि हाय हॅलो सर्वांना. तर मी आहे मयुरी आणि आता मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत मस्तपैकी अशी पंजाबी डिश, ती म्हणजे सरसों का साग म्हणजेच राईची भाजी. तर राईची भाजी ही घरीच उगवलेल्या कुंडीमधल्या भाजीची रेसिपी आहे. तर ते असं झालं, माझ्याकडून राई खालीच आणली डब्यामध्ये भरताना, सो मी ती टाकली कुंडीमध्ये उगवण्यासाठी आणि त्याचा मस्तपैकी असा सरसोचा साग बनवणार आहे. तर इथे मी तुम्हाला रेसिपी शेअर करते आणि ही रेसिपी मी माझ्या मनाने बनवलेली नाही आहे किंवा मी कुठल्या यूट्यूब चॅनलवर बघून बनवलेली नाही आहे, तर ती आमच्या आत्यांच्याकडून शिकून म्हणजेच विचारून बनवलेली आहे. कारण का माझ्या आत्या सासू पंजाबच्या आहेत आणि सरसोचा साग तर पंजाबमध्येच जास्त फेमस आहे. तर इथे सरसोचा साग जसं आपल्याला ते 4 किंवा 3 देठं, मॅक्झिमम 3 देठच लागतात त्याच्यामध्ये, असं ते घेतात ती भाजी. आणि ते पालक घेतले, म्हणजे सरसोच्या सागची जोडी माझ्याकडे एक जोडी होती, तर त्याचा अर्धी जोडी पालक असा अंदाज आहे. आणि याच्यामध्ये अजून एक भाजी वापरली जाते, तर याच्यामध्ये बथुआ किंवा चण्याची पानं, चण्याच्या भाजीची पानं किंवा मेथीची थोडीशी पानं अशी भाज्या वापरल्या जातात. तर ह्याच्यामध्ये माझ्याकडे कोणतीच भाजी अवेलेबल नव्हती, फक्त पालक होती. तर इथे आता मी पालक आणि सरसोचा साग जो आहे, म्हणजे सरसोची राईची भाजी जी आहे, ते दोन्ही भाज्या कुकरमध्ये शिजायला घेणार आहे, टाकणार आहे. कारण का आपल्याला ते भरपूर शिजवायच्या आहेत. थोडं साग शिजायला, म्हणजे राईची भाजी शिजण्यासाठी थोडा टाईम लागतो, म्हणून कुकरला लावले. तर आता याच्यामध्ये मक्याचं पीठ वापरतात, कारण का थोडा घट्टपणा येण्यासाठी भाजीला. पण माझ्याकडे मक्याचा पीठ अवेलेबल नव्हता, सो आत्यांनी मला सांगितलं की त्याच्यामध्ये चण्याची डाळ वापरली तरी चालते. आता ही क्विक रेसिपी बनवणार होती, विचारल्या लगेचच बनवायची होती. तर माझ्याकडे टाईम नव्हता डाळ भिजवण्यासाठी, सो मी ती फक्त 15-20 मिनटंच भिजवली डाळ. 1-1.5 चम्मच होते आणि मग लगेचच कुकरला लावली भाजीसोबत. आणि भाजी शिजवताना 2 वाट्या पाणी घेतलं, जास्त पाणी नाही घ्यायचं आहे. तर आता मी इथे पाणी थोडं वेगळं काढते आहे, कारण का मिक्सरला लावणार आहे मी, कारण माझ्याकडे टाईम नव्हता. आणि तुम्हाला माहिती आहे, जेवढा शूटिंग करून भाज्या बनवणं म्हणजे जेवण बनवणं म्हणजे टाईम लागतो, सो तो मी शॉर्टकटच वापरला. सो मी ती भाजी मिक्सरला लावली आणि वाटून घेतली. मिक्सरला एकच फेरी मारली, मिक्सरला जास्त बारीक नाही केली. मग त्याच्यानंतर तेलामध्ये थोडा तूप घेतला, कारण का तूप आणि बटर म्हणजेच लोणीशिवाय त्या भाजीला टेस्ट नाही आहे. त्याची स्पेशालिटीच आहे की ती भाजी तुपात किंवा लोण्यामध्ये वगैरे बनवली जाते. तर मी थोडासा तेल घेतला, तूप जळू नये म्हणून, कारण का गॅस फास्ट करून आपल्याला भाजी बनवायची आहे. आणि याच्यामध्ये मी लगेच गरम तेलामध्ये फटाफट लसूण, थोडं आलं आणि लसूण थोडं शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये उभी चिरलेली मिरची आणि लगेचच फास्ट गॅस करून कांदा घेतला टाकून. आणि कांदासुद्धा फास्ट गॅसवर परतला. आपल्याला ते शिजत ठेवून कुठेही जायचं नाही आहे, सगळं फटाफट फास्ट गॅसवर करायचं आहे. आणि मस्त असा बाऊलभर मला तो सरसोचा साग वाटल्यानंतर एक बाऊल भरून मला तो साग मिळाला, म्हणजेच ती भाजी झाली तेवढी. तर त्याच्यामध्ये मी राहिलेलं पाणी जे होतं काढलेलं होतं बाजूला, जे भाजी शिजवताना वापरलं होतं, ते पाणीसुद्धा ॲड केलं. आणि बघू शकता असं मस्त असं टेम्पटिंग अशी भाजी दिसते आणि छानपैकी अशी टेस्ट केली, खूप छान झाली होती. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कोणतेच मसाले वापरायचे नाही आहेत, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणतेच मसाले नाही. साधी सोपी फोडणी आहे, फक्त अद्रक लसणीचा प्रमाण आहे ते जास्त पाहिजेल आहे, व्यवस्थित पाहिजेल आहे. तडका व्यवस्थित पडला पाहिजे. बटर वापरायचं आहे कंपल्सरी. हळद मसाला कुठलाच टाकायचा नाही आहे. आणि नक्की भाजी ट्राय करून बघा. आणि मस्तपैकी असे लच्छा पराठा ह्याच्यासोबत बनवला होता, कारण का मक्याचं पीठ तर माझ्याकडे नव्हतं, त्याच्यामुळे लच्छा पराठा बनवावा लागला मला. पण त्याला असं मस्तपैकी लोणी किंवा आपल्याकडे बटर अवेलेबल असेल ते लावलं. भाजीवर सुद्धा मस्तपैकी असं बटर टाकलं भरभरून. तर ही अशी आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फेसबुक चॅनलला फॉलो करा. बाय.